साधारण 30 वर्ष वय असलेली कविता आणि 34 वर्षांचा तिचा प्रियकर जावेद पठाण हे दोघेही नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातले मूळ रहिवासी. दोघांचीही घरं एकमेकांच्या शेजारी असल्यानं अनेक वर्षांपासूनची त्यांची ओळख होती. त्यातून पुढे कविता आणि जावेद मध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. कदाचित त्यांना पुढे लग्नही करायचं असेल, पण हे नातेसंबंध कविताच्या कुटुंबाला मान्य नव्हते. विशेषतः तिचा भाऊ संदीप भुरके याचा या प्रेम प्रकरणाला सुरुवातीपासूनच प्रखर विरोध होता. त्यामुळे प्रियकर जावेदने कविताला पळून द्यायचं ठरवलं. 11 डिसेंबरला दोघेही भोकर येथून थेट पुण्याला पळून गेले आणि नरहे परिसरात एकत्र राहू लागले. इकडे कविताच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली होती. आपली बहीण मुस्लिम प्रियकरासोबत पळून गेल्याचा राग भाऊ संदीपच्या मनात खदखदत होता. जावेद आपल्या बहिणीला कुठे घेऊन गेला याची माहिती संदीप काढायला लागला. अखेर 11 दिवसांनी त्याचा शोध संपला आणि पुण्याच्या आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील नरेगाव परिसरात जावेद हा त्याच्या दाजी व बहिणी सोबत असल्याची माहिती संदीपला मिळाली. मग काय, संदीपनं आपला 24 वर्षीय मित्र ओमकार किरकण याला सोबत घेतलं आणि थेट आंबेगाव गाठलं. पुढे जो थरारक घटनाक्रम घडला त्यानं आंबेगाव परिसरच नाही तर पुण्यासह नांदेड जिल्हा देखील हादरवून गेला. नेमकं घडलं तरी काय होतं, या घटनेच्या FIR मध्ये काय सांगितलंय, पुणे पोलिसांनी दोन्ही आरोपींना नांदेड जिल्ह्यातून कसं ताब्यात घेतलं त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. 28 वर्ष संदीप रंगराव भुरके हा कविताचा सख्खा लहान भाऊ. माध्यमांमध्ये आलेल्या काही बातम्यांनुसार 22 डिसेंबरला संदीपला माहिती समजली की जावेद पठाणनं त्याच्या बहिणीला पुण्यात पळून नेलंय. त्यावर मागचा पुढचा विचार न करता संदीप त्याच्या मित्रासह पुण्यातील आंबेगावात पोहोचला. जावेदला शोधत शोधत तो सायंकाळी 6:30 दरम्यान गायमुख चौकात गुरुदत्त वॉशिंग सेंटरवर येऊन धडकला. त्यावेळी जावेद एका मोटारसायकलची वॉशिंग करून साफसफाई करत होता. संदीपला अचानक आपल्या समोर पाहून जावेद अडखळला. दोघांमध्ये वादावादीला सुरुवात झाली. तेवढ्यात भांडणाचा आवाज ऐकून वॉशिंग सेंटरच्या मीटर रूम मध्ये काम करत असलेले रौफ शेख बाहेर आले. रौफ शेख हे मागील काही वर्षांपासून गुरुदत्त वॉशिंग सेंटर मध्ये काम करतात. ते जावेद पठाणचे दाजी असून त्यांच्या ओळखीनेच जावेद देखील वॉशिंग सेंटर मध्ये काम करू लागला होता. दरम्यान जावेद आणि संदीप यांच्यातील वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर रौफ शेख यांनी संदीपला जाब विचारण्यास प्रयत्न केला, तर संदीपनं तुम्ही मध्ये येऊ नका, ये सरक तू असं म्हणत त्यांना बाजूला केलं आणि पाहता पाहता जावेदवर जोरदार हल्ला चढवला. संदीपने व तोंडाला रुमाल बांधलेल्या ओमकारनं आधी जावेदला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि नंतर स्वतः जवळील धारदार लोखंडी हत्यार बाहेर काढलं. त्या हत्यारानं संदीपनं जावेदच्या हातावर आणि डोक्यावर गंभीर वार केले. त्यामुळे जावेद पठाण जागीच कोसळला. नंतर संदीप आणि ओमकारनं घटनास्थळावरून धूम ठोकली. दरम्यान जावेदच्या डोक्यातून खूप रक्तस्राव वाहत असल्यानं त्याचे दाजी रौफ शेख यांनी दुसऱ्या 2 नातेवाईकांना घटनास्थळी बोलावून घेतलं. आंबेगाव पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते देखील घटनास्थळी तात्काळ पोहोचले. नातेवाईकांनी गंभीर जखमी झालेल्या जावेद पठाणला आधी आंबेगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं, पण परिस्थिती अतिशय नाजूक असल्यानं पुढील वैद्यकीय उपचारासाठी तिथल्या डॉक्टरांनी जावेदला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. जावेदला ससून हॉस्पिटलमध्ये देखील आणण्यात आलं, पण त्या ठिकाणी उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्यानंतर रौफ शेख यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात घडलेला सगळा घटनाक्रम सांगितला आणि आरोपी संदीप भुरके व त्याच्या साथीदार मित्राच्या विरोधात फिर्याद दिली. महत्वाची गोष्ट म्हणजे त्या फिर्यादीत जावेद पठाणने संदीप भुरकेच्या बहिणीला पळून आणल्याचा कुठलाही उल्लेख केलेला नव्हता. जावेद मागील 1 महिन्यापूर्वी त्याचं मूळ गाव भोकर येथे गेला होता. त्या ठिकाणी त्याचे कविता सोबत मैत्रीचे प्रेमसंबंध होते आणि त्याची माहिती कविताच्या पूर्ण कुटुंबाला होती, असा उल्लेख 22 डिसेंबरच्या रात्री उशिरा दाखल केलेल्या FIR मध्ये आहे. आंबेगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींवर वेगवेगळ्या कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. त्यात BNS कायदा कलम 103 उपकलम 1 आणि कलम 3 उपकलम 5, फौजदारी कायद्यातील कलम 7, महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 37 उपकलम 1, कलम 37 उपकलम 3 आणि कलम 135, याशिवाय शस्त्र अधिनियम अंतर्गत कलम 4 आणि कलम 25 अशा विविध कलमांनुसार आरोपींवर गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांनी एक स्पेशल टीम स्थापन केली. परिसरातील CCTV आणि तांत्रिक तपास करत आरोपींचा माग काढला.
दोन्ही आरोपी नांदेड जिल्ह्यात पळून गेल्याची माहिती तपासात समोर आली। त्यानंतर आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमले यांच्या नेतृत्वात पोलिसांचं पथक नांदेडकडे रवाना झालं। त्यात नांदेड ग्रामीण पोलिसांची देखील मदत घेण्यात आली। पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड आणि त्यांच्या टीमनं आरोपींच्या शोधासाठी तपासाची चक्र फिरवली। अखेर 2 दिवस पोलिसांची दिशाभूल केल्यानंतर 25 डिसेंबरला वाजेगाव येथील आरोपींना अटक करण्यात आली। नांदेडच्या भोकर तालुक्यातील चिखलवाडी इथले मूळ रहिवासी असलेले आरोपी संदीप रंगराव भुरके आणि त्याचा साथीदार मित्र 24 वर्षीय ओमकार गणेशराव किरकण या दोघांनाही नंतर आंबेगाव पोलीस पुण्याला घेऊन गेले। न्यायालयाकडून आरोपींची रीतसर पोलीस कोठडी मागण्यात आली। सध्या या घटनेसंदर्भात त्यांची अधिकची चौकशी झाली असून पीआय गजानन चोरमले बारकाईनं तपास करत असल्याची माहिती समोर येते। दरम्यान प्रेमसंबंधात बहिणीला पळवणाऱ्या प्रियकराची भावाकडून हत्या झाल्याच्या चर्चेनं सध्या नांदेड जिल्ह्यात जोर धरलाय। कारण मागच्या काही दिवसात नांदेड जिल्ह्यात ऑनर किलिंगच्या थरारक घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या सक्षम ताटे खून प्रकरणात अजूनही रोज नवे खुलासे होत आहेत। बाकी या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं? तुमच्यात प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका।